नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन आणि विचार प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलं। मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस तर KSB चौक चिंचवड येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहन तोडफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे। वाल्हेकरवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 9 वाहनांच्या काचा फोडल्यात। यात 6 चारचाकी तर 3 रिक्षांचा समावेश आहे। सिमेंटच्या गट्ट्यांचा वापर करून ही तोडफोड करण्यात आली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पुन्हा एकदा आपली तत्परता आणि सेवाभाव सिद्ध करत पिंपरी चिंचवड परिसरात रस्त्यावर कोसळलेलं झाड अवघ्या काही मिनिटात हटवलंय आणि वाहतुकीचा खोळंबा दूर केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या संगीतमय सोहळ्याने रसिकांची मनं जिंकली। आकुर्डी येथील गदी माडगुळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात तालयात्रा आणि मंगलदीप या 2 सांगीतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना सुरांच्या दुनियेत चिंब भिजवलं। संविधान चौक आणि कृष्णानगर परिसरात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग आणि अपघाताच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे भोसरी विधानसभा शहर संघटक रावसाहेब थोरात यांनी वाहतूक पोलीस विभागाला निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। देशातील एक अग्रगण्य IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये पहिल्याच पावसात गोंधळ उडालाय। पूरस्थिती उद्भवणारे रस्ते, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे IT कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरात प्लास्टिक बंदी लागू होऊनही नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरूच आहे। महापालिकेने गेल्या वर्षभरात 14,526 ठिकाणी कारवाई करत 16,88,000चा दंड वसूल केलाय। तरीही शहरातील हॉटेल्स, फूड स्टॉल, पार्सल सेवा देणाऱ्या ठिकाणी बंदी असलेले प्लास्टिक खुलेआम वापरले जात आहे। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।